नमस्कार. सप्रेम शिवशरणात. मी प्रल्हाद सखाराम जंगम वेदांत वास्तू आणि ज्योतिषमधनं बोलतोय. आपल्याकडे जे भवनशास्त्र आहेत त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो. आणि या वास्तूमध्ये आपल्याकडे दोन एनर्जीचा प्रवाह असतो, एक पॉझिटिव्ह प्रवाह, एक निगेटिव्ह प्रवाह. वास्तूमध्ये पूर्वेकडून येणारी एनर्जी ही पॉझिटिव्ह असते, म्हणजे शुभलहरी असतात. उत्तरेकडून शुभलहरी असतात. तसंच दक्षिणेकडून पश्चिमेकडनं नेगेटिव्ह एनर्जी असते. ही रास होणाऱ्या दिशा असतात, जाणाऱ्या दिशा असतात. म्हणजेच उगमाची दिशा ही पूर्व आहे आणि उत्तरेची दिशा ही एनर्जीची उगमाची दिशा आहे. उत्तरेकडनं दक्षिणेकडे एनर्जी जाते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे दिशा जाते. तर अशा दिशेमधनं येणारी ऊर्जा आपल्या वास्तू म्हणजेच आपल्या भवनामध्ये कशी येते, काय क्रिएशन निर्माण करते, समतोल कसा असू शकतो, ह्याचं शास्त्र म्हणजे एक वास्तुशास्त्र आहे. हे वास्तुशास्त्र शास्त्रानुसार केल्यास आपल्याला खूप समाधान लाभू शकतं. असं शास्त्र तुम्ही आवर्जून करा. मी हे केलेले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात, मला लाईक करा, फॉलो करा. पुढच्या खेपेला मी ह्याच्यापेक्षाही चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.